नमस्कार मंडळी, तर कसे आहात? आज आपण भरपूर भाज्या घातलेला हिरवागार हराभरा कबाब कसा बनवायचा ते बघणार आहोत. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम या ठिकाणी मी हराभरा कबाब जो आहे तो करण्यासाठी आपल्याला पालक लागणार आहे. तर या ठिकाणी मी जवळपास अर्धी जुडी इतका पालक घेतलेला आहे. त्याचे अशा प्रकारे मी देठ जे आहेत ते खुडून घेतले. आपल्याला देठ जे आहेत ना ते ठेवायचे नाही आहे, ते खुडून घ्यायचे आहे, कारण आपल्याला या ठिकाणी फक्त पानांचं काम आहे. देठ या ठिकाणी नाही लागणार आपल्याला. हे बघा, या ठिकाणी मी एक उकडलेला बटाटा जो आहे तो सुद्धा घेतलेला आहे. वाटाणे घेतलेले आहेत. आता गॅसवर मी आधीच पाणी जे आहे ते गरम व्हायला ठेवलं होतं. त्यामध्ये आपल्याला हा वाटाणा जो आहे तो घालून घ्यायचा आहे. तुम्ही जर हे वाटाणे असे पाण्यामध्ये उकळत्या पाण्यात जर वाफवून न घेता डायरेक्ट तुम्ही कढईमध्ये जरी थोडेसे परतवून घेतले चॉपिंग करून तरीही चालणार आहे. यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला. गॅसची फ्लेम आता सध्या फुल आहे. जरा वेळाने तुम्हाला ही कमी करून घ्यायची आहे. आता त्यामध्ये आपल्याला जो पालक होता तो टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला पाण्यामध्ये पालक जो आहे तो उकडून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम इथे मी आता थोडीशी फुल केली आणि या ठिकाणी गॅस मी बंद करून घेतला. आपला पालक जो आहे तो या ठिकाणी उकडला गेलेला आहे. आता मी तो एका भांड्यामध्ये काढून घेते. जास्तही आपल्याला पालक या ठिकाणी उकडून नाही घ्यायचा. आणि आता मी जे वाटाणे होते आपले ते सुद्धा या ठिकाणी काढून घेत आहे. हे बघा, आता यामध्ये मी थंड पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून हे थंड होईल पटकन आणि आपला जो पालक आहे ना त्याचा रंग जो आहे तो सुद्धा आहे तसाच हिरवागार राहील. जर यामध्ये आपण थंड पाणी नाही टाकलं तर पालकाचा रंग जाऊ शकतो. त्यानंतर मी आता गॅसवर कढई ठेवलेली गरम व्हायला. आता आपलं पालक आणि वाटाणे जे आहे ते थंड होतात तोपर्यंत आपण इकडे दुसरी प्रोसेस जी आहे ती करून घेऊ. त्यासाठी इथे मी कढईमध्ये थोडंसं डाळीचं पीठ टाकलेलं आहे. आपले पोहे खाण्याचे 2 ते 3 चमचे इतकं मी डाळीचं पीठ जे आहे ते घेतलेलं आहे आणि ते मी आता इथे थोडंसं असं भाजून घेणार आहे, जेणेकरून त्यातला कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल. यामध्ये थोडंसं साजूक तूप टाकून मी डाळीचं पीठ इथे भाजून घेत आहे आणि थोडासा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपलं पीठ जे आहे ते मी इथे भाजून घेतलं आणि ते आता एका प्लेटमध्ये मी इथे काढून घेते. हा हराभरा कबाब करण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो आणि 10 मिनिटात तयार होतात आणि खायलासुद्धा खूप सुंदर लागतात. तुम्ही ज़रूर ट्राय करा. आता आपण आपला इथे पालक जो आहे तो थंड झालेला आहे. आपण तो आता मिक्सरला वाटून घेऊ. जर तुम्ही मिक्सरला नाही वाटलं तर तुम्ही इथे एखाद्या चॉपरमध्येही चॉप करून घेऊ शकतात. आता माझ्याकडे इथे मी मिक्सरला वाटून घेत आहे. आपले वाटाणे जे आहेत ना ते सुद्धा यामध्ये मी टाकून घेते. आता हे वाटाणे तुम्ही डायरेक्टली तुम्ही कढईमध्येही डायरेक्ट फ्राय करून घेऊ शकतात. परतवून घ्यायचं तरी होईल. आता यामध्ये हिरवी मिरची, आपल्याला लसूण, आलं टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकायची आहे. यामध्ये थोडेसे आपल्याला जिरे जे आहेत ते टाकायचे आहे आणि आपल्याला हे आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे पाणी न टाकता मिक्सरला फिरवून घ्यायचं. त्यानंतर इथे मी आता गॅसवर पुन्हा कढई ठेवलेली आहे गरम व्हायला. आता यामध्ये आपण आपले हरेभरे कबाब जे आहेत ते आपण करणार आहोत. कढईमध्ये मी या ठिकाणी 2 ते 3 चमचे तूप जे आहे साजूक तूप ते टाकून घेतलेलं आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकतात. आता यामध्ये आपल्याला
जे काही आपले जिन्नस आहेत ते आता यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायची आहे. मोहरी आपली तडतडली की त्यामध्ये आपण इथे एक शिमला मिरची घेतलेली आहे, मी बारीक कापून घेतलेली आहे, ती टाकून घ्यायची. तुमच्याकडे नसेल तर हरकत नाही, कारण हा हराभरा कबाब आहे. यामुळे त्यामध्ये आपल्याला जेवढ्या आपल्याकडे हिरव्या भाज्या असतात तेवढ्या भाज्या घालून केलं तरीही त्या खूप पौष्टिक बनतात आणि चवीला देखील फार छान लागतात. यामध्ये फक्त हिरव्या भाज्या म्हणल्या तर तुम्ही कारल्याचा वापर नाही करायचा. हे बघा, आता आपल्या या ठिकाणी शिमला मिरची जी आहे ती व्यवस्थित अशी छान परतली गेली. त्यानंतर आपण आपलं मिक्सरमधलं जे वाटण होतं ते आपण त्यामध्ये टाकून घेऊ आणि आता आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातला जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल आणि हे खायला खूप छान लागतील. अशा प्रकारे आपल्याला एखाद्या चमच्याच्या किंवा उलटणीच्या सहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे. हाय फ्लेमवर हे कढईला लागण्याची शक्यता असते. आणि माझं या ठिकाणी एक 5 मिनिटे मी इथे शिजवून घेतलं मीडियम फ्लेमवर आणि मला वाटलं की हे थोडंसं खाली लागत आहे, त्यामुळे मी इथे आता हे काढून घेत आहे. हे बघा, एका भांड्यामध्ये मी हे काढून घेतलं आणि आपल्याला आता हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. आणि हे थोडंसं थंड झालं की यामध्ये आपल्याला बटाटा जो आहे तो इथे किसून घ्यायचा आहे. एखाद्या किसणीचाच वापर करायचा आहे. तुम्ही हातानेही इथे मॅश करून घेऊ शकतात, पण कधी ना हाताने मॅश केलं तर यामध्ये ना बटाट्याचे फोडी ज्या आहेत त्या राहून जातात किंवा बटाटा व्यवस्थित मॅश होत नाही. त्यामुळे मी इथे किसणीचा वापर करत आहे. तुम्ही मॅशरचाही वापर इथे करू शकतात. हे हराभरा कबाब करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बटाटा जो आहे ना तो उकडवून घ्यायचा आहे. इथे कच्च्या बटाट्याचा वापर नाही केला जात. पनीर या ठिकाणी ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरीही चालेल. माझ्याकडे होतं त्यामुळे मी यामध्ये आता इथे पनीरचा वापर करत आहे. पनीर देखील मी इथे किसूनच घेत आहे. हे बघा, अशा प्रकारे इथे आपल्याला पनीरसुद्धा त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि पनीर टाकल्यामुळे ना आपली जी डिश आहे किंवा आपला जो हराभरा कबाब आहे तो खूप पौष्टिक बनतो, प्रोटीन्सयुक्त बनतो. त्यानंतर त्यामध्ये मी इथे भाजलेले जिरं पूड, चाट मसाला, काश्मीरी लाल मिर्च, सैंधव मीठ जे आहे ते टाकून घेत आहे. हे बघा, त्यानंतर इथे मी थोडासा गरम मसाला जो आहे तो वापरत आहे. आणि आता हे आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, व्यवस्थित आपल्याला ते संपूर्ण जे आपलं मिश्रण आहे ते आपल्याला आता इथे मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित याचा एक आपल्याला डो तयार करून घ्यायचा, जेणेकरून हे मिश्रण असं याचा गोळा तयार झाला पाहिजे. या प्रकारे ते आपल्याला तयार करून घ्यायचं. आणि मिश्रण मला थोडंसं ओलं वाटत आहे, त्यामध्ये मी आता इथे डाळीचं पीठ जे आपण भाजून घेतलं होतं ते टाकून घेत आहे, जेणेकरून आपलं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित याचा सॉफ्टर डो तयार होईल. हे बघा, आता याचे आपण झटपट याचे आपण कबाब जे आहेत ना ते तयार करून घेऊ. आपले हरेभरा कबाब जो असतो ना तो गोल आकारामध्ये असतो, तर आपण आता याला गोल आकार देऊन घेणार आहोत. हे बघा, आणि या ठिकाणी मी काजू असतात ना तर काजूचे अर्धे भाग करून घेतले आणि मधोमध मी याला काजू जो आहे तो इथे लावून घेत आहे अशा प्रकारे. हे बघा, आणि अशा प्रकारे आपण सर्व कबाब जे आहेत ते तयार करून घेऊ. हे बघा, आणि साईज तुम्हाला मीडियमच ठेवायची आहे, जास्त मोठी साईज नाही करायची. जर तुम्हाला हे फक्त फ्राय करून घ्यायचे असेल तर याची साईज थोडी कमी ठेवायची, जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित शिजले गेले पाहिजेत किंवा थोडे फ्राय झाले पाहिजेत. तशी त्याची एवढी गरज नाही, कारण आपण आपले जेवढे पदार्थ आपण घेतले होते, जेवढे जिन्नस घेतले होते
तेवढे आपण उकळवून घेतले, पुन्हा एकदा ते आपण कढईमध्ये व्यवस्थित परतवून घेतले, त्यामुळे त्याची एवढी आवश्यकता नाही. पण तरीही हे जे आहेत ना ते थोडी साईज तुम्हाला लहान ठेवायची आहे. आणि आता मी कढईमध्ये तेल ठेवून, गरम करायला तेल ठेवून यामध्ये मी आता डीप फ्राय जे आहेत ते करून घेत आहे. ज्यांना जास्त ऑइली नाही खायचं त्यांनी ते शॅलो फ्राय करून घेतले तरीही चालेल. पॅनमध्ये वरतून थोडंसं तेल टाकून तुम्हाला ते फक्त फ्राय करून घ्यायचे आहेत वरचेवर. आणि हे बघा, आपला हराभरा कबाब या ठिकाणी जवळपास तयार झालेला आहे. रंग बघा किती छान आला आहे, मस्त गोल्डन कलर आलेला आहे. आणि बघा किती छान इथे आपला जो कबाब आहे तो दिसत आहे. खायला इतके सुंदर लागतात ना की जेव्हा मी पहिल्यांदा बनवलेत तर त्यानंतर माझ्या आवडीचे झाले हे पदार्थ आणि खूप छान लागतात. आणि हे मिश्रण तुम्ही स्टोअर करून देखील ठेवू शकतात. आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही गरम गरम हे शॅलो फ्राय देखील करून खाऊ शकतात. आणि या ठिकाणी आपले हराभरा कबाब जे आहेत ते तयार झाले. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपीजसाठी. आणि आपल्या चॅनलला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.